नमस्ते, तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती। तर आज या व्हिडिओमध्ये मी करणार आहे माझे हेअर केअर टिप्स शेअर। तर मी हेअर केअर रूटीन आधी केलेलं आहे, मी शॉर्ट्सवरती पण टाकलं आहे, सो ते नक्की बघा। मी खाली टॅग करेन ते सगळं, बट मी विचार केला की आता म्हणजे भरपूर टाईम नंतर मी असा काहीतरी व्हिडिओ बनवते, सो माझे प्रोडक्ट्स थोडे अपडेट झाले आहेत आणि आता रिसेंटली मी कलरसुद्धा केलं आहे, सो माझं थोडं रूटीनसुद्धा चेंज झालं आणि हे सगळं ट्राईड आणि टेस्टेड आहे, काहीच स्पॉन्सर्ड नाही आहे। मी मल्टिपल ब्रँड्स दाखवते, सो असं काही नाही आहे की मी कोणत्यातरी एका ब्रँडसाठी हा प्रमोशनल व्हिडिओ करते। सो सगळं ट्राईड अँड टेस्टेड आहे। सो हा व्हिडिओ चालू करायचा आणि सॉरी जर मी सतत असं केलं तर माझा व्हिडिओला मी चिपकवलं आणि ते खूप व्हिडिओमध्ये वळायच्या आधी मी डिस्क्लेमर देणार आहे की हे जे माझ्या केसांचा टाईप आहे, माझा हेअर टाईप आहे वेव्ही। सो माझे केस कधी तुम्हाला स्ट्रेट नाही दिसणार। मी हे सगळं माझ्या केसांबद्दल सांगते बिकॉज तुम्हाला कळलं पाहिजे की मी हे प्रोडक्ट्स जे यूज करते हे कोणत्या टाईपसाठी आहे। आणि म्हणजे असं नाही आहे की माझं वेव्ही हेअर टाईप आहे और टेक्स्चर माझं स्मूथ आहे सो मीच हे प्रोडक्ट्स यूज करू शकेन, बट डिपेंड करतात। आता जर काही लोकांचे एकदम कर्ली और रफ केस असतात त्या लोकांना थोडा टाईम लागू शकतो ते प्रोडक्ट्सचा त्यांच्यावरती काम करायला। ज्यांचे सॉफ्ट असतात त्यांना लगेचच रिझल्ट दिसतो। सो मी ह्याच्यासाठी तुम्हाला सांगते, डिस्क्लेमर देते फक्त। सो आता रिसेंटली मी दिवाळीमध्ये कलर केला होता अँड इट्स बिन 2 to 3 वीक्स नाव। तुम्ही बघू शकता माझ्या हेअरची जी क्वालिटी आहे ती काही चेंज नाही झाली आहे, तसंच आहे। फर्स्टली तर मी खूप चांगल्या सलॉनमधनं हेअर कलर केला आहे। जिकडे जर तुम्ही फॉलो करत असाल मृदुल, मानसी माऊ, तर भरपूर इन्फ्लुएन्सर्सना मी तिकडे जाताना बघितलं आणि त्याच्या थ्रू मी तिकडे तिला रीच आउट केलं की मला पण अपॉइंटमेंट हवं आहे वगैरे। सो तिकडेच मी हेअरकट केला या टाईमला आणि मला आवडला हेअरकटसुद्धा आणि हेअर कलरसुद्धा। सो तुम्ही बघू शकता शाईन आणि हे सगळं तसंच आहे, कुठेच असं ड्रायनेस काही झालेलं नाही आहे इवन आफ्टर कलर। सो लास्ट टाईम मी कोणता कलर केला होता, बॉक्सवाला कलर केला होता फ्रॉम ब्रँड पॅराडाईज। त्याचा एक्सपिरियन्स मला एवढा नाही आवडला। कलर छान होता बट खूप केस ड्राय होत होते आणि खूप ब्रेकेज येत होते केसांमध्ये। अजून एक गोष्ट, माझे जे स्कॅल्प आहे ते एक्स्ट्रीमली ऑइली आहे। म्हणजे जर मी आज हेअर वॉश केलं आहे, उद्या संध्याकाळपर्यंत असं वाटेल की माझ्या केसात मी ऑइल लावलं आहे, तर इतकं ऑइली केस आहेत माझे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कोणते हेअर प्रोडक्ट्स यूज करते। सर्वात पहिले नाही, मी हेच दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये की मी कोणते हेअर प्रोडक्ट्स यूज करते आणि त्याच्या मागचं रिझन काय आहे आणि कधी यूज करते, काय यूज करते। ओके, सो सर्वात पहिले आपण वळूया शॅम्पूजकडे। के शॅम्पूज आहेत जे मी यूज करते लाईक डेली ह्याच्यामध्ये, आणि हे सगळे मी यूज करते। असं नाही आहे की मी एक संपेपर्यंत मी माझे एका वीकमध्ये मला 3 वेळा केस धुवावे लागतात, तर 3 वेळा मी 3 वेगवेगळ्या शॅम्पूने केस धुते। सर्वात पहिले आपण स्टार्ट करूया सगळ्यात स्वस्त आणि छान आणि माझा फेवरेट ब्रँड आहे आणि पूर्ण खाली झालेला आहे। हा मी यशलासुद्धा म्हणजे माझ्या हजबंडलासुद्धा वापरायला लावते बिकॉज मुलांचे केस जास्त ड्राय लगेच होतात बिकॉज ते लोक मुलींसारखं केअर नाही करत। तर हे जे शॅम्पू आहे दिस इज बायोलाज ब्रँड आणि ह्याची प्राईस आहे 285, बट इफ यू बाय इट फ्रॉम नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट तर तुम्हाला अजून चीपर रेटमध्ये मिळेल। सो ह्याचा ना मी कंडिशनर नाही बाय करत बिकॉज ह्याचा कंडिशनर चांगला आहे, बट म्हणजे मी असं नाही करत की या शॅम्पू असेल तर हाच कंडिशनर, कारण की माझ्याकडे वेगळे कंडिशनर आहेत जे माझ्या केसांवरती बेटर वर्क करतात। मी नोटीस केले की ह्याचा कंडिशनरने माझ्या केसांवरती इतका चांगला काम नाही केलं जितका हे शॅम्पू करतो आहे। सो मी ह्याचं शॅम्पू सतत बाय करते, हा संपला की परत मी ह्याला रिस्टॉक करेन। सो दिस इज बायोलाज स्मूथ प्रूफ शॅम्पू आणि हा स्पेसिफिकली आहे फॉर फ्रिझी हेअर आणि लिटरली हा शॅम्पू यूज करून असं वाटतं की मी माझे केस मिल्कने वॉश करते। इतका हा माइल्ड शॅम्पू आहे आणि खूप म्हणजे जरा पण फ्रिझी नाही होणार, बट एक आहे की हा शॅम्पूने तुमचे केस ऑइली लगेच होणार। माझेही होतात बट नाव इट्स हेरिडेटरी। माझ्या मम्मीचेही ऑइली केस आहेत, माझेही आहेत, त्याला मी काही करू नाही शकत, म्हणजे मी त्याला कम्प्लिटली स्टॉप नाही करू शकत। हे दिस इज हाऊ आय एम बिल्ट। सो मी ह्याला कमी करू शकते, बट जर मी एकदम असे शॅम्पू यूज केले ज्याने माझं ऑइल पूर्ण निघून जाईल तर मग माझ्या केसांवरती ते अफेक्ट करतं, मग माझे केस ड्राय होतात। सो दोघांना बॅलन्स करायला आय एम ओके की मी एव्हरी ऑल्टरनेट डेज ऑइली झाले तर, बिकॉज एनिवेज फक्त
म्हणजे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते, हा शॅम्पू यूज केला की माझं 1.5 डेमध्ये केस ऑइली होतात. बट जर मी कोणता असा शॅम्पू यूज केला जो ऑइली स्कॅल्पसाठी आहे, त्याच्यानंतर म्हणजे 2 दिवसांनी होतात. सो जास्त फरक नाही आहे, हार्डली 12 आवर्सचा फरक आहे. सो त्यासाठी मी माझे केस ड्राय नाही करणार. तर मग मी हा शॅम्पू यूज करते इवन इफ माझे केस ऑइली होत आहेत. बट मी हा शॅम्पू सगळे कोणतेही शॅम्पू असो ते फक्त मी स्कॅल्पला यूज करते आणि मग त्याचं जेव्हा पाणी रिन्स ऑफ होतं तेव्हा आपले केस क्लीन होतात. सो जर तुम्हाला असं फ्रिज फ्री आणि एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये शॅम्पू असेल देन दिस इज व्हेरी नाईस. सेकंड कॉम्बो हे माझं खूप फेवरेट आहे. लाईक तुम्हाला काहीच विचार करायचा नसेल देन गो फॉर दिस शॅम्पू. ह्याचं ऑलिव्ह रेंज पण छान आहे. लव्ह ब्युटी प्लॅनेटचा मास्क आणि शॅम्पू. मी कंडिशनर ह्याचा नाही घेतला आहे बिकॉज मी आजकाल जेव्हापासून मी हेअर कलर केला आहे तेव्हापासून मी कंडिशनर स्किप करून मी डिरेक्टली एव्हरी टाईम मास्क लावते. सो हेअर वॉश केला, मी इथे शॅम्पू लावला. शॅम्पू करायच्या आधी मी काय करते, मी तुम्हाला जस्ट रुटीन सांगते माझं शॉर्टमध्ये. बाथरूममध्ये गेली की मी केसांवरनं पाणी ओतते. हे मास्क आहे ते मी या इथून खाली अख्खं मास्क लावते पूर्ण केसाला, इथे स्कॅल्पला नाही. त्याच्यानंतर मग मी ब्रश करते. मग मी अजून काय करायचं असेल, बॉडी स्क्रब करायचं असेल ते सगळं करते. आणि हार्डली 3-4 मिनटं फक्त ठेवायचं आपल्याला मास्क हा केसांमध्ये. आणि मग ह्याला पाण्यामध्ये डायल्यूट करून मी स्कॅल्प वॉश करते. आणि मग जेव्हा मी रिन्स करते तेव्हा ते मास्क आणि शॅम्पू सगळं असं रिन्स ऑफ होऊन जातं. सो ह्याच्याने आपले केसांमधलं नॅचरल जे ऑइल आहेत, म्हणजे कसं बोलतात, आपल्या केसांचं जे नॅचरल टेक्स्चर आहे, स्मूथनेस आहे ते कॉन्स्टंट राहतं. बिकॉज आत्ताच्या वातावरणानुसार, ह्युमिडिटीनुसार आपल्याला मास्कची गरज आहे एक्स्ट्रा स्मूथनेससाठी. म्हणून आजकाल गेले 1-2 महिना मी कंडिशनर नाही लावत आहे. मी कंडिशनरच्या ऐवजी एव्हरी टाईम शॅम्पूनंतर मी मास्कच यूज करते. सो माझ्याकडे भरपूर मास्क आहेत आता, तुम्हाला कळेल. आणि हा लिटरली संपायला आला आहे. सो जेव्हा मी तो बायोलाजवाला पण शॅम्पू यूज करते, बायोलाजनंतर मी हा मास्क यूज करते. हा ऑलमोस्ट संपायला आले आणि म्हणजे सगळे मास्क संपायला आलेत. कारण की आधी मी कंडिशनर अप्लाय करायचे, आता मी कंडिशनर सोडून मास्क अप्लाय. त्याच्यानंतर जो दुसरा कॉम्बो आहे तो आहे बेअर अॅनाटॉमीचा. सो हा ऑइल कंट्रोल शॅम्पू आहे आणि हा त्याचा फ्रीज कमी करायला मास्क आहे. हा मास्क पण खूप छान आहे. दिस इज सेम ॲज लव्ह ब्युटी प्लॅनेट जो मी याच्या आधी दाखवला लॅव्हेंडरवाला, सेम तसाच आहे. आणि ह्याच्यामध्ये ना काय माहिती, ह्याच्यामध्ये थोडासा फ्रेग्रन्स आहे. सो तुम्ही केस असे वॉश केल्यानंतर मग ना केसांना असं 2 दिवस छान असा फ्रेग्रन्स राहतो आणि त्याने काही माझ्या केसांना डॅमेज नाही करत. एकदम सॉफ्ट, स्मूथ आणि छान होतात केस. आणि हा शॅम्पू ना मी खूप रेअरली यूज करते. सो कधी मला असं ट्रिपला जायचं आणि मला लगेचच 2 दिवसात हेअर वॉश नाही करायचं आहे, तर मग मी हा शॅम्पू यूज करते ओनली ऑन स्कॅल्प. सो अगेन जेव्हा मी शॅम्पू यूज करते आधी मास्क लावून ठेवते आणि त्याच्यानंतर मग डायल्यूट करून शॅम्पूनी स्कॅल्प वॉश करते, म्हणजे स्कॅल्प एरिया. सो हा शॅम्पू आहे जेव्हा ऑइल कंट्रोल. मग ह्याच्याने ना थोडं ऑइली तर होतात माझे, पण लगेच नाही होत. बाकी शॅम्पूच्या कंपॅरिझनमध्ये थोडं लेट ऑइली होतात. सो हा शॅम्पू आणि हे अफोर्डेबल रेंजमध्ये मी तुम्हाला सांगते. आणि वेन आय से अफोर्डेबल तर असं पण नाही की एकदम 100-200 रुपये, कमी रेंजमध्ये बट चांगले आहेत आणि ज्याला मी यूज केले आणि ट्राय केले ते. त्यानंतर अजून एक माझा फेवरेट मास्क आहे प्लमचा कोकोनटवाला वर्जन, कोकोनट अँड पेप्टाइड्स. हा आहे स्ट्रेंथ, शाईन आणि प्रिव्हेंट्स ब्रेकेज. तर हा पण खूप छान आहे. आणि ह्याचा शॅम्पू मी यूज नाही करत बिकॉज ह्याच्या शॅम्पूने मला इतका फरक नाही आला. अगेन मी तुम्हाला जसं सांगितलं की मी सगळे इतकं वेळेला यूज केलं की मी स्टडी केलं आहे की माझे कोणते प्रोडक्ट्स यूज करून केस कसे रिॲक्ट करतात. सो ह्याच्या शॅम्पूने मला इतकं चांगलं इफेक्ट नाही आला जेवढं मला ह्याच्या मास्कने आलं. आणि ह्याचा कंडिशनर बाप रे, हा कंडिशनर म्हणजे या प्लमचा कोकोनटवाला जो कंडिशनर आणि मास्क आहे ह्याच्याने तुमचे केस इतके सॉफ्ट, इतके स्मूथ आणि इतके शायनी होतात. खूपच म्हणजे एकदम मी असं सांगते, तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागेल तेव्हा जाऊन तसे रिझल्ट्स येतील. एका वॉशमध्ये तुम्हाला स्मूथनेसच जाणवेल. 3-4 वेळा यूज केल्यानंतर तुम्हाला सॉफ्टनेस, स्मूथनेस, फ्रीज कमी दिसेल आणि मग हळूहळू ते रुटीन मेंटेन राहिलं की मग शाईन पण दिसायला लागेल. सो असं लगेचच एका गोमध्ये होत नाही काही. सो हे कंडिशनर तुम्ही बघू शकता, मी असं स्क्वीज करून ह्याला संपवलेलं आहे. आणि ह्याचा मास्क पण अख्खा
संपला इतका मी ह्याला यूज करते. सो ह्याचा शॅम्पू नाही आहे. सो जेव्हा मी बायोलार्जवाला शॅम्पू यूज करते तेव्हा मी हे 2 यूज करते. सो आता कंडिशनर तर मी संपलं आहे, सो मी याला रिस्टॉक नाही केलं बिकॉज मी मास्क घेतला. कारण मी भरपूर वेळा मेन्शन करते, बट मी आता मास्क अप्लाय करते आणि त्याच्याने आय एम गेटिंग बेस्ट रिझल्ट. मस्त वाटतात केस असे सॉफ्ट शायनी. आणि केस सॉफ्ट असले की आपण कोम करताना कमी ब्रेकेज होतो. सो तो एक पण फायदा आहे. तर हा रेंज आहे लॉरियल पॅरिसचा ॲब्सोल्यूट. सो हा मी आता रिसेंटलीच परचेस केला होता आफ्टर कलरिंग माय हेअर. वाव, माझा टॉप असा वर 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 जात होता. आणि हा टॉपबद्दल मी काय सांगू, हा 8 वर्ष पुराणा टॉप आहे. जेव्हा मी आय थिंक FYमध्ये होती, 13th स्टँडर्ड. हा FYच बोलतात, येस, ज्युनियर कॉलेज, फर्स्ट इयर सिनियर कॉलेज. तेव्हा मी हा टॉप घेतला होता फ्रॉम फॉरएवर 21 आणि हा मला अजूनही होत आहे 8 years अगो. ओके, एनिवेज, तर हा मी रिसेंटली परचेस केला होता बिकॉज मी केस कलर केले होते. असं बोलतात की केस कलर करतो तर कलर प्रोटेक्टिव्ह शॅम्पू वगैरे यूज करावे लागतात. सो त्यासाठी मी हा परचेस केला आणि हा पण खूप छान आहे. दोन्ही कॉम्बो हे एक्सपेन्सिव्ह आहे. हे दोन्ही मिळून मला काहीतरी 1200-1600 असं काहीतरी रुपयाला मिळालं. बट हे खूप चालणार आहे मला. मास्क शॅम्पू हे दोन्ही. मी कंडिशनर नाही घेतलं मी, ह्याचं कंडिशनर पण येतं. मी मास्क आणि शॅम्पू घेतला आणि मी ह्याला 2 वेळाच यूज केलं आहे. सो मी ह्याच्याबद्दल जास्त बोलू नाही शकत, बट 2 वेळा जेवढं यूज केलं आहे मला ह्यानी छानच रिझल्ट दिला आहे. बट आता मला नाही माहिती हा जो हे शॅम्पू आणि मास्क यूज करून जे रिझल्ट येतात ते मला लव्ह ब्युटी प्लॅनेट आणि प्लमने सुद्धा येतात. बट हा मी एक्सपेन्सिव्ह घेतला आहे बिकॉज ह्याच्याने कलर प्रोटेक्टेड राहतो. सो थोडे दिवस तरी ॲटलिस्ट मला हे रुटीन फॉलो करावं लागेल. नंतर मी परत बॅक टू माझे रेग्युलर शॅम्पूजवरती मी स्विच होऊ शकते. त्यानंतर हे लास्ट कॉम्बो आहे. सो हे मला मी जिथे कलर करायला गेली होती केस, अमी सलॉन म्हणजे हाऊस ऑफ हेअर त्याचं नाव आहे. तर तिनेच मला हे सजेस्ट केलं आफ्टर कलरिंग माय हेअर. सो हा शिया बटरवाला जो शॅम्पू आहे हा ऑइली स्कॅल्प म्हणजे माझ्या सतत ऑइली होतो स्कॅल्प, म्हणून तिने मला हा दिला. सो ह्याच्याने ऑइल पण कंट्रोल होईल आणि केस माझे ड्राय नाही होणार. हे दोन्ही पण महाग आहेत. हा 1500चा शॅम्पू आहे आणि हा 2000चा हेअर मास्क आहे. हा खूप छान आहे. ह्याच्यानेच मी आत्ता हे जे केस धुतलेले आहेत हे या 2 कॉम्बोनी मी धुतलेत. सो तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट सिल्की आणि शायनी पण दिसत आहेत. सो हे तिने मला स्पेशली आफ्टर कलरिंग माय हेअर सजेस्ट केलं. सो हे मी तिथूनच बाय केलं. आय डोंट नो हे नायकावरती वगैरे अवेलेबल आहे की नाही. आय गेस टीरावरती असू शकतं. सो हे 911चं हे आपल्या स्किन प्रोटीन ॲड करतं आणि शाईन ॲड करते आपल्या केसांसाठी. मी सगळ्यांचे लिंक टाकेन, बट हे मला तिने सजेस्ट केलेलं आहे फॉर कलर्ड हेअर. ओके, सो नेक्स्ट आहे हेअर सिरम. सो आता रिसेंटली मी खरं सांगायला गेलं तर कोणते हेअर सिरम यूज करत नाही आहे, कारण की मी हेअर मास्क लावते. सो कम्पॅरेटिव्हली म्हणजे जर कंडिशनरला कम्पेअर केलं तर हेअर मास्क जास्त थिक असतो. सो आपल्या केसांवरती ऑलरेडी ते थिक मास्क जात आहे, त्याच्यानंतर परत सिरम लावते तर टू मच प्रोडक्ट्स होऊन जाईल. म्हणून मी मास्क लावते तेव्हा मी सिरम अवॉइड करते. बट हे मी रिसेंटली असंच परचेस केलं. हे डव्हचं आहे डॅमेज थेरपी. सो ह्याच्यामध्ये पेप्टाईड बॉन्ड आणि ऑइल वगैरे आहे. सो थोड्या टाईमनंतर हे ऑइल सेपरेट होतं आणि ते सिरम सेपरेट होतं. तर ह्याला शेक करून आपले ड्राय केसांवरती, सो हा स्प्रे असा आहे की तुम्हाला ड्राय केसांवरती असा मारायचा आहे. तर मी हे पण आज यूज केलं आहे. तर मी हे जास्त नाही यूज करत. आय थिंक जर मी वीकमधून 3 वेळा केस धुते, सो मी 2 वेळाच हे यूज करेन. आय डोंट नो हे काय ॲक्च्युली करतं बिकॉज मला 4-5 वेळाच झालं आहे की मी ह्याला यूज केलं आहे. सो मी जास्त सांगू नाही शकत. बट एक आहे की ह्याच्यामध्ये खूप परफ्यूम आहे. म्हणजे केस मी हे एक स्प्रे मारला, बट मी असं केलं तर माझ्या बाजूवाल्याला असं वाटेल की मी परफ्यूम लावला केसांना. बट डॅमेज असं अजून तरी मला काही दिसलं नाही. मी ह्याच्याबद्दल जास्त काही सांगू नाही शकणार. बट येस, ह्याच्याने केस स्मूथ आणि हे जे एंड्स आहेत ते स्पेशली छान राहतात, म्हणजे एकदम सॉफ्ट राहतात. म्हणजे डिफरन्स दिसतो आहे मला. अशी शुअर नाही आहे की हे ॲक्च्युली काय काम करते बिकॉज मी आता रिसेंटली यूज करायला लागले आणि आता मी रिसेंटली ते एक्सपेन्सिव्हवाले प्रोडक्ट्स पण यूज करते, म्हणून मला कळत नाही आहे की ह्याच्याने किती सॉफ्ट होत आहेत केस. सो मी ह्याच्यावरती परत एक शॉर्ट्स बनवेन रिव्ह्यू वगैरे. बट येस, आता सध्यासाठी मी कोणते सिरम नाही यूज करत आहे, मी हे यूज करते. बट सिरम जर तुम्हाला यूज करायचं असेल देन प्लिक्सचा खूप छान आहे.
लव्ह ब्युटी प्लॅनेटचा खूप छान आहे. मी स्ट्रिक्सचा आधी यूज करायची, पण मी नंतर बंद केलं बिकॉज नंतर मी मला लव्ह ब्युटी प्लॅनेट जास्त आवडायला लागला आहे म्हणून. बट येस, हे जे सिरम्स आहेत ते मी यूज करते. आणि आता हा ह्याच्या व्यतिरिक्त एक कंडिशनर राहिला होता. सो ह्याचा शॅम्पू इज अगेन नॉर्मल, बट हा कंडिशनर छान आहे, प्लिक्सचा हिबिस्कस बॉन्ड रिपेअर. सो हा एक कंडिशनर आहे जो खूप छान काम करतो केसांवरती, पण ह्याचा शॅम्पू नाही आहे. लास्ट आहे की माझं नाईट रुटीन फॉर माय हेअर. सो नाईट रुटीनसाठी हे दोन माझं खूप म्हणजे बोलतात ना, गेले 3-4 महिने मी या 2 प्रोडक्ट्सवरती डिपेंडेंट आहे फॉर माय नाईट रुटीन. सो फर्स्ट आहे हे विशकेअरचं हेअर ग्रोथ सिरम. हे खूप अमेझिंग आहे. मी माझ्या सगळ्या रिलेटिव्सना, सगळ्या फ्रेंड्सना हे सजेस्ट करते. सो हे कसं आहे ना, ह्याला ओपन करून हे फक्त ना मी माझ्या स्कॅल्पला स्प्रे करते. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं की केस कमी आहेत और जिकडे तुम्हाला जास्त विरळ केस असे आपले पॅचेस असतात, तिथे मी हे मारते. और बाकी असं इकडे हेअरलाईनच्या इथे मध्ये मध्ये फक्त स्कॅल्पला फक्त स्कॅल्पला मी हा स्प्रे मारते आणि छान असं मसाज करायचं. सॉरी यार, छान असं मसाज करायचं. आणि त्यानंतर मला ऑइल लावायला आवडतं. आता माझे केस ऑलरेडी ऑइली आहेत, सो मी स्कॅल्पवरती जास्त, जर मला ओव्हरनाईट ठेवायचं असेल ना ऑइल, तर मी स्कॅल्पला ऑइल नाही लावत. देन मी म्हणजे इथे लावते. आणि जेव्हा मी माझ्या एंड्सना, असं बोलतात की एंड्सना ऑइल नसतं लावायचं, केस जास्त ड्राय होतील वेन मी बोलतात ना शॅम्पू इट. बट माझं वेगळं ओपिनियन, म्हणजे माझं वेगळा एक्सपिरियन्स आहे. जर मी माझ्या या लेंथला, केसांच्या लेंथला मी जर ऑइल लावलं नाही 1 महिना तरी, तर माझे हे जे केस आहेत ते खूप ड्राय दिसायला लागतात. सो मी काय करते, ऑइल आहे, जर मला 1-2 आवर्समध्ये हेअर वॉश करायचं आहे तर मग मी स्कॅल्पला लावते ऑइल. ऑरेल्स मी फक्त स्कॅल्पला सिरम लावते रात्री आणि बाकी केसांना मी ऑइलने एकदम असं चिपचिप होईल इतकं ऑइल लावते. म्हणजे आपल्याला उशीवरती असा खराब फडका ठेवून मला झोपावं लागतं. लाईक जो फडका खराब झाला तर चालेल एवढं मी ऑइल लावते. हे कोकोनट, व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे फ्रॉम गुलाब. तर हे मी नायकावरनं परचेस केलं होतं. आणि ऑइलिंग कधीच सोडू नका लाईफमध्ये, तुम्ही काही कराल. आत्ता सध्या मी लावत नाही आहे ऑइल बिकॉज माझा न्यू कलर आहे. ह्याला जरा सेटल झालं की मग मी परत ऑइलिंग चालू करेल, बट आता मी फक्त सिरम लावते. बट जेव्हा माझे हेअर कलर्ड नव्हते तेव्हा मी हे खूप, म्हणजे मी, माझा हजबंड, माझा भाऊ, सगळे आम्ही हे ऑइल यूज करतो. दिस इज व्हर्जिन कोकोनट ऑइल. आणि या ऑइलचं असं काही नाही आहे, तुमच्याकडे कोणताही ब्रँड असेल व्हर्जिन कोकोनट ऑइल, पॅराशूट नाही, व्हर्जिन कोकोनट ऑइल, ते तुम्ही यूज करा. आणि जर तुमच्या केसांना सूट होत असेल तर मग इथे लावून आणि शॅम्पू, मग नेक्स्ट डे जेव्हा तुम्ही हेअर वॉश करताय आणि तुम्हाला या लेंथचं ऑइल घालवायचं असेल देन मेक शुअर की तुम्ही माइल्ड शॅम्पू यूज करताय. सो जेव्हा मला या एंड्समधनं शॅम्पू ऑइल घालवायचं असेल तर मी हावाला शॅम्पू यूज करते बिकॉज हा एकदम माइल्ड आहे, एकदम सॉफ्ट करतं केसांना आणि फ्रिझी नाही होऊन देत हे एंड्स. आणि तेव्हा मग मी मास्क नाही लावत, तेव्हा मी नॉर्मल कंडिशनर लावते बिकॉज ऑइलिंगने ऑलरेडी ते केस सॉफ्ट झालेले असतात. जर तुम्ही ऑइल नाहीच केलं तुमच्या केसांना तर ते ड्राय होणार बस. रील्समध्ये जर तुम्ही बघत असाल की इथे ऑइल नाही लावायचं, तसं काही नाही आहे. जर तुमच्या केसांना ऑइलिंग सूट होत असेल तर करा, नाही तर नाही. बट येस, ऑइली स्कॅल्पवाल्यांनी इथे जास्त ऑइल लावू नका, नाही तर मग बम्स वगैरे पण येतात बिकॉज ऑइलने आपले पोर्स क्लॉग्ड होतात आणि हे सगळं. सो ते अवॉइड करा, बट केसांना ऑइलिंग इम्पॉर्टंट आहे. सो हेच होतं सगळं माझ्या हेअर केअरबद्दल. तुम्हाला कळालं की मी कसं म्हणजे कसं हेअर वॉश करते, मी काय प्रोडक्ट्स यूज करते, आता मी कंडिशनर लावते की नाही, सगळं कळालेलं आहे. तरी जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कॉमेंट्समध्ये मला सांगा आणि मी सगळे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, सो चेक करायला विसरू नका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला हे इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल आणि काही सजेशन्स असतील तरीही सुद्धा द्या. सो येस, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच.